म्हणजे सर्वांनी पाहिलेलं आहे. 7-8 दिवस त्यांनी ते सर्व हे केलं होतं मुंबईमध्ये आणि म्हणून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की मेट्रोच्या इथे आम्ही सर्व जमणार आहोत. पण हे सर्व जरी झालं तरी जो आज एक मोठा प्रश्न जो निर्माण झालेला आहे की आंबेडकर फॅमिली याच्यामध्ये सहभागी होणार की नाही. मला आज या पत्रकार परिषदेमध्ये यायला उशीर झाला कारण मी आत्ता भीमराव आंबेडकर यांच्याशीच बोलून आंबेडकर भवनमधून त्यांच्याशी बोलून पुन्हा त्यांना एकदा विनंती केली मी की हा समाजाच्या वतीने कोणत्या संघटनेच्या वतीने नाही आहे असं वारंवार प्रत्येक बैठकीमध्ये प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगत आहोत. आणि म्हणून अपेक्षा आहे की आम्ही जो प्रयत्न करत आहोत माझ्यासारखे तमाम लोक जे प्रयत्न करत आहेत की भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर असू द्या, या बौद्धजन पंचायत समितीचे प्रमुख आनंदराजजी आंबेडकर असू द्या, बाकी मी काही सांगू शकत नाही पण हे दोघंजणं तरी निश्चित राहतील असा तो आमचा प्रयत्न आहे. आणि एक चांगलं वातावरण मुंबईमध्ये आहे. सर्व गटातटातील लोक अनेक वर्षाच्या नंतर एकत्रित आलेलं आहे आणि एक मोठा लढा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल की एक सर्व संघशक्ती ज्याला म्हणतात ते संघशक्ती तुम्हाला दर्शन घडेल 14 तारखेला त्या विषयाच्या अनुषंगाने. आपल्याला वाटतंय की आंदोलन केल्याने ही जी भूमिका आहे हिंदुवांची ज्यांनी जे आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे ते सोडतील. कारण की आता पत्रकार परिषदेमध्ये असं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तो केंद्राचा मुद्दा नाही आहे तर राज्याचा मुद्दा आहे आणि राज्यात आता सध्या निवडणूक आहे बिहारमध्ये. ह्या आंदोलनाने त्याला फरक पडणार आहे का बिहारच्या निवडणुकीला? बघा, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक मी सर्वांना नम्र विनंती करतो. मी वारंवार एक सांगत आलेलो आहे की आम्हाला बाबासाहेबांनी बुद्ध दाखवला. 56च्या अगोदर आम्हाला कोणी बुद्ध दाखवला नव्हता, आम्हाला माहीत नव्हतं. आणि मग 56च्या अगोदर एवढे वर्ष कुणीतरी ते बुद्ध विहार सांभाळून ठेवलेलं आहे ना. आणि जर बाबासाहेबांचे पाईक जर आम्ही असो तर ज्यांनी ते विहार सांभाळलेलं आहे त्यांना साधुवाद केला पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. आणि बाबासाहेब स्वतः म्हणाले डिसिजन आउट ऑफ डिस्कशन चर्चाच्या नंतरच निर्णय घ्यायचा असं बाबासाहेब म्हणाले. तर चर्चा करू, विश्वासात घेऊ, चर्चा करू. आणि मला अपेक्षा आहे की हा भारत देश जो आहे एका वेगळ्या पद्धतीने आता पूर्ण वाटचाल करत आहे आणि मला अपेक्षा आहे की सर्वांशी चर्चा केल्यानंतर निश्चित स्वरूपामध्ये मार्ग निघेल त्याच्यामध्ये. शेवटचा प्रश्न आहे की भूषण गवई यांच्यावर जो काही बूट फेकण्याचा जो कृत्य केलं गेलेलं आहे त्याला दलित समाजाकडनं बौद्ध समाजाकडनं कशा पद्धतीने विरोध करणार किंवा त्याला कशा पद्धतीने पाहतायत? त्या घटनेचा आम्ही निंदाच करतो आणि म्हणून आम्ही सर्व अनेक संघटने तुम्ही पाहिलं असेल की 6 तारखेला ती घटना झाल्याच्या नंतर प्रत्येक देशातील प्रत्येक कानेकोपऱ्यातील प्रत्येक संघटना एक मागणी करत आहे की बार काउन्सिल ऑफ इंडियाने त्याची जी मेंबरशिप रद्द केली तेवढंच नाही पण त्याच्यावरती ॲट्रॉसिटीज नाही तेवढंसुद्धा होऊन त्याच्यावरती देशद्रोहीचा कलमाखाली त्याला अटक झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे. कारण हा काही भूषण गवईचा अपमान नाही आहे, हा चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा अपमान आहे. आणि चीफ जस्टिस इंडियाचा अपमान म्हणजे भारताचा अपमान, संविधानाचा अपमान. म्हणून त्याच्यावरती देशद्रोहीचा कायदा व्हावा अशी मागणी घेऊन अनेक जिल्ह्यामध्ये देशामध्ये सर्वजण कलेक्टरला अप्रोच करत आहेत, अनेक संघटना कलेक्टरला अप्रोच करत आहेत आणि अनेक या माध्यमातून प्रत्येक राज्यातून केंद्र सरकारला तशी विनंती करण्यात येत आहे. ननाबे साहेब, काय आपली भूमिका आहे? आज प्रेस कॉन्फरन्स झाली, 14 तारखेला मोर्चा आहे, परवानगी मिळालेली नाही आहे. या 14 तारखेला जो प्रचंड असा विराट मोर्चा होता त्या मोर्चाची तयारी आणि त्या मोर्चाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि पत्रकारांना आव्हान करण्यासाठी आजची जी पत्रकार परिषद झाली मी या सर्व गोष्टीकडे मोठ्या अपेक्षेने बघत आहोत. ही आमच्यासाठी एक ऐतिहासिक घटना आहे. बौद्धगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलनामध्ये आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीचे सर्व लहान मोठे गटतट एकत्र आले. पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की भारतीय जनता पक्ष असो, शिवसेना उद्धव ठाकरेंची असो, शिवसेना एकनाथ शिंदेंची असो, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची असो की अजित पवारांची असो, या सर्व राजकीय पक्षामध्ये नेतृत्व करणारे काम करणारे बौद्ध समाजाचे नेते या आंदोलनामध्ये आपल्या राजकीय पादत्रानं मार ठेवून या बौद्ध विहाराच्या मुक्तीसाठी एकत्र आले. ही आमच्यासाठी फार मोठी ऐतिहासिक आणि आनंदाची बाब आहे. आपल्याला माहीत आहे 1980 सालामध्ये राखीव जागेच्या संदर्भामध्ये संपूर्ण देशामध्ये आंदोलन उभं राहिलं असताना पार्लमेंटमध्ये राज्यसभेमध्ये
सर्व मागासवर्गीय खासदार एकत्र येऊन त्यांनी प्रचंड असं ऐक्याचं दर्शन घडवलं होतं. मी आज आपल्या माध्यमातून या देशातील जनतेला, या देशातील सरकारांना मी सांगू इच्छित आहे की आज फक्त आम्ही महाराष्ट्रातले बौद्ध लोक एकत्र आलो आहोत. जर हा प्रश्न मिटला नाही तर या देशातील बौद्ध मागासवर्गीय खासदार एकत्र येऊन या बौद्ध मुक्ती विहाराच्या आंदोलनाला तडा लावण्याशिवाय राहणार नाही. फार साधा सोपा प्रश्न आहे. आम्ही हा प्रश्न बिहार सरकार, केंद्र सरकार यांच्यावर सोपवत नसून हा प्रश्न या देशातील बहुसंख्याक हिंदू समाजाच्या मानसिकतेवर सोपवतो आहोत. या देशातला बहुसंख्याक हिंदू समाजाच्या सद्विवेकाला आम्ही साथ घालत आहोत की जे बौद्ध विहार भगवान बुद्धाचा ज्ञानप्राप्ती झालेलं बौद्ध विहार आहे, हजारो वर्षाची त्याची परंपरा आहे. त्या बौद्ध विहारामध्ये हिंदू धर्मपद्धतीने जी पूजा अर्चा चालती आहे, जिथे ते शंकराच्या पिंडीचं पूजन केलं जातं, जिथे ते केशवपन मुंडन केलं जातं, दान केलं जातं, गणपतीची पूजा केली जाते, ती बौद्ध विहारामध्ये सुरू असलेली बौद्ध धर्माव्यतिरिक्त हिंदू धर्माची उपासना बंद करून तिथे बौद्ध धर्म पद्धतीने उपासना करण्यात यावी अशी मागणी आहे. आणि मला असा विश्वास वाटतो की ज्या बाबरी मस्जिदसाठी या देशातल्या हिंदूबरोबर आम्ही लढलो, ज्या देशातल्या हिंदूसोबत त्या देशातला दलित मागासवर्गीय आजही एकत्रपणे लढत आहोत आणि अशा प्रसंगी या देशातला बहुसंख्याक हिंदू समाज बौद्ध धर्मियांच्या बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यास मागे पुढे पाहणार नाही असा मला विश्वास वाटतो. आणि म्हणून मी या देशातील तमाम हिंदू लोकांच्या सद्विवेकेला साथ घालत आहे आणि हा बौद्ध विहार आमच्या ताब्यात मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. परंतु आज एक गोष्ट नमूद करत आहे की ह्या निमित्तानं जी बौद्ध जनतेची ताकद उभी राहत आहे, जो बौद्ध जनतेचा उद्रेक उभा राहत आहे, जे बौद्ध जनतेचा मोर्चा 14 तारखेला होत आहे, माझ्या आमच्या सर्व नेत्यांना विनंती आहे की ह्या मोर्चाचं बौद्धांच्या शक्तीचं, बौद्धांच्या ताकदीचं याचं श्रेय लाटण्याचं काम कोणी करू नये अशी नम्र विनंती करतो. जय भीम.